ऐका हो ऐका विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वी 12वी आणि पदवी पर्यंत शिकताना तुमच्या आयुष्यातील किमान 22 ते 23 वर्ष शिक्षणासाठी घालवता. एवढे शिकूनही जर तुम्हाला नोकरी लागली नसेल किंवा लागत नसेल तर मग एवढं शिकलात कशाला? मग तुमच्यात आणि तुमच्या शेतात किंवा घरी काम करणाऱ्या मजुरामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक बदलवू शकतो? तुमच्या गरिबीची स्थिती आणि आयुष्याचा विस्तार. टेंटर करून बघा, पटलं तर लावा, नाहीतर राहू द्या. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, ऑल ऑफ यू. आज आपण विषय बुद्धिमत्ता याचा प्रकरण नेम, गुण व नेम हे आपण आज पाहणार आहोत. काय नाव आहे? गुण व नेम. यामधला व्हिडिओ भाग आपण पाहणार आहे. दुसरा प्रकार आहे दुसरा प्रश्नोत्तर आणि त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत किती चुकीचे प्रश्न व किती नेम त्याचे अचूक नेम, चुकलेले नेम त्याचे लागलेले आहेत किंवा चुकलेले किती प्रश्न आहेत ते आपण आज पाहणार आहोत. ओके, तर सर्वात अगोदर या अगोदर जर तुम्ही व्हिडिओ भाग 1 पाहिला नसेल, हा व्हिडिओ भाग 2 आहे, याचा व्हिडिओ भाग जर 1 पाहिला नसेल तर पाहून घ्या, जेणेकरून हा व्हिडिओ समजण्यास तुम्हाला सोपं होईल. आता काय म्हणते तर आपल्याला प्रश्न पाहायचे, किती चुकीचे प्रश्न किंवा किती नेम चुकले हे आपल्याला काढायचं आहे. ओके, बघा प्रश्न दिलेला आहे. एक नेम बाजीच्या स्पर्धेत, काय म्हणते, एका नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेमासाठी 4 गुण दिले जातात. अचूक म्हणजेच चूक नसलेले. ओके, याने बरोबर नेमासाठी 4 गुण दिले जातात. पण नेम चुकल्यास 1 गुण कमी केला जातो. तर एकूण 75 प्रयत्न त्यांना केले, म्हणजे एकूण 75 प्रयत्न होते, त्यांनी ते 75 प्रश्न केले. प्रकाशला 225 गुण मिळाले असतील तर त्याचे किती नेम चुकले असं इथे आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच जर आपला 1 नेम बरोबर लागला तर आपल्याला 4 गुण दिले जातात आणि जर आपला 1 नेम चुकला तर आपला 1 गुण कमी केला जातो. असेच आपल्याला 75 प्रयत्न करायचे आहेत. जर 75 प्रयत्न करून प्रकाशने 225 गुण मिळवले तर त्याचे किती नेम चुकले असा इथं आपल्याला प्रश्न म्हणते. तर हे काढायचं आहे. पर्याय दिले बघा, 60, दुसरा पर्याय दिला 15, तिसरा पर्याय दिला 150, चौथा पर्याय दिला 5. आता याला आपण 3 पद्धतीने सोडवणार आहेत. पहिली पद्धत आहे सूत्र लावून, दुसरी पद्धत आहे पर्यायवरून, तिसरी पद्धतीने आपण सोडवणार आहे समीकरण लावून सरळ मांडणी करू. ओके, तर सर्वात अगोदर पहिली पद्धत पाहू. पहिली मेथड आपण पाहणार आहेत. तर पहिली मेथडचं नाव आहे बघा आपल्या सूत्र वापरून. ओके, पहिली मेथडचं नाव काय? सूत्र वापरून. सर्वात अगोदर काय करायचं आहे तर या पद्धतीत असं समजून घ्यायचं आहे की 1 प्रश्न चुकला तर 5 गुण कमी केले जातात. जसा 1 जर बरोबर लागला, आपला समजा 1 नेम बरोबर लागला तर आपल्याला 4 गुण मिळतात. ओके, आणि 1 नेम चुकला, तोच नेम जर चुकला तर आपला 1 गुण कमी होते. मग जर देणार ते आपल्याला 4 गुण तर घेणार पण 4 गुण. ओके, मग असे एकूण 5 गुण आहेत. ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की हे 5 गुण कसं आहे, काय करायचं आहे. म्हणजेच चुकलेले बरोबर आलेले आहे 4 गुण अधिक 1 म्हणजेच 5 गुण. म्हणजेच पहिलं काय करणार आपण तर 4 अधिक 1 बरोबर 5. कारण नेम जर बरोबर लागला तर 4 गुण मिळतात, नेम चुकला तर 4 गुण जाणारच, परत अजून 1 गुण कमी होणार आहेत. म्हणून असे 5 गुण आपले कमी होणार आहेत एका चुकीच्या नेमा मागे. ओके, आता मग याची बेरीज केली. दुसरी पद्धत काय, मग ही झाली पहिली. आता दुसरा सूत्र लावू आपण. काय लावायचं दुसरं सूत्र?
की त्याला एकूण किती गुण मिळाले, तर 225. मग एकूण गुण किती होते, तर जर आपण म्हणले समजा असा गृहीत धरला की 75च्या 75 ही आपले नेम बरोबर लागले, तर एक नेमासाठी 4 गुण दिले जातात. तर 75 नेम जर बरोबर लागले तर आपले 300 गुण आपल्याला मिळणार आहेत. ओके, 300 गुण काय होणार, मिळणार आहेत. म्हणजेच हे एकूण गुण. ओके, एकूण गुण. आता काय करायचं आहे, एकूण गुण लागले. आता मात्र आपल्याला काय करायचं आहे, मिळालेले गुण किती, आपल्याला मिळालेले गुण किती, तर आपल्याला एकूण मिळालेले गुण आहे बघा 225. तिसरी आहे 225 मिळालेले गुण आहे. आता हे मिळालेले गुण एकूण गुणामधून वजा करायचं आहे बघा. 300 वजा 225, 5 7 0 75 आले. आता या 75ने हे नाही बरं, हे तर एकूण प्रश्न आहे, हे वजाबाकी आलेले आहेत. म्हणजेच एवढे गुण त्याला मिळालेले नाही. तर जे वजाबाकी आलेले याने याला भागायचं आहे बघा. याला कशाने भागायचं आहे, ही जी बेरीज केली होती आपण याने. 5 एका 5, 5 त्रिक 15, 5 एका 5, 5 5 25. तर आपण असं म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो की त्याचे किती नेम चुकले, 15 नेम चुकले. काय केलं मी इथं बघा, सर्वात अगोदर काय वापरलेलं आहे आपण की प्रत्येक चुकलेले नेमामागे एक गुण कमी होतो आणि प्रत्येक बरोबर नेमामागे 4 गुण दिले जातात. यांची काय केली आपण, बेरीज केली. काय केली, यांची बेरीज केली. मग बेरीज किती आली याची काय आलेली, बेरीज. जे काय आलेली ती बेरीज. याला काय नाव दिलं आपण, बेरीज नाव दिलं. ओके, हे सूत्र लावला. दुसरा सूत्र काय लावला आपण, दुसरा सूत्र लावला आपण एकूण गुण. मग एकूण गुण कसे काढायचे, प्रत्येक बरोबर प्रश्नासाठी समजून घ्यायचा आहे. असा समजून घ्या की एकूण प्रयत्न जेवढे ते सर्व प्रयत्न बरोबर आले. ओके, ते सर्वच्या सर्व प्रयत्न काय आले, बरोबर आले असं समजून घ्या. मग काय करायचं, तर एकूण प्रयत्न गुणिला प्रत्येक बरोबर प्रश्नाला मिळणारे गुण यांची काय करायची, गुणाकार करायचा. मग जे गुणाकार आला त्याला काय म्हणायचं आपल्याला, एकूण गुण. समजते, त्याला काय म्हणायचं आपल्याला, एकूण गुण. आता काय करायचं बघा. मग तिसरा सूत्र काय लावला आपण, तिसरा सूत्र लावला एकूण गुण. मग एकूण गुण वजा मिळालेले गुण यांची काय केली आपण, वजाबाकी केली. मग काय आलेलं आपल्याजवळ, वजाबाकी आली. चौथी स्टेप आणि शेवटची स्टेप काय केली आपण की वजाबाकीला आपण कशाने भागलं, बेरीजेने भागला. तर आपल्याला काय मिळालं, चुकीचे नेम. काय भेटले, चुकीचे नेम भेटले. अलग लक्षात. 1 2 3 4 पहिली स्टेप, प्रत्येक चुकलेल्या नेमामागे किती गुण मिळतात, 1 मिळतात. प्रत्येक बरोबर नेमामागे किती गुण मिळतात, 4 मिळतात. यांची काय केली, बेरीज. इथं दुसरा सूत्र लावला आपण. समजून घ्यायचा की आपण एकूण प्रयत्न आहे 75, 75चे 75 प्रयत्न केले तर बरोबर आले तर एकूण गुण भेटणार आपल्याला. मग एकूण गुण काढायचे. मग एकूण प्रयत्न आणि प्रत्येक बरोबर प्रयत्नाला किंवा प्रत्येक बरोबर प्रश्नाला किती गुण मिळाले आपल्याला, 4. मग 75 चूक 300.
एकूण गुण. आता काय करायचं, मिळालेले गुण किती आहे प्रश्नात, 225. एकूण गुणामधून वजा करायचे, मग वजाबाकी आली, गुणांची वजाबाकी, मग वजाबाकी आणि बेरीज जी आपण काढली होती यांचा काय करायचा, भागाकार करायचा. जो उत्तर येणार आहे तो काय आपले चुकलेले नेम आहे. आलं लक्षात. ही काय होती आपली मेथड 1 सूत्र वापरून. ओके. आता मेथड 2 आहे, पर्यायावरून कसे असे प्रश्न सॉल्व करायचे. बघा याचा उत्तर आलेला आहे आपला, बघा पर्याय क्रमांक 2 15. ओके. बघा परत तोच प्रश्न घेतो. इथं बघा पर्यायावरून, तर सर्वात अगोदर आपल्याला प्रश्न वाचायचा. प्रश्न काय म्हणते बघा, एका नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेमासाठी 4 गुण दिले जातात, पण उत्तर चुकीच्या नेमासाठी 1 गुण कमी केला जातो. तर 75 प्रयत्न करून प्रकाशला 225 गुण मिळाले असेल तर त्याचे किती नेम चुकले असेल, किती नेम त्याचे चुकले असेल हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा या इथं काय करायचं आहे, चुकलेले नेम. तर समजा पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे 60, दुसरा आहे 15, तिसरा आहे 100, 150, चौथा आहे 5. समजून घ्यायचं आहे चुकलेले प्रयत्न किती आपण समजा धरू, किती धरू आपण 15. ओके. 15 उत्तरच आहे पण आपण धरू, बघू आपण. जर पर्यायावरून जर घेतला तर आपल्याला काय मिळणार, प्रकाशला एकूण गुण किती, प्राप्त गुण किती आहेत, 225 मिळालेले आहे ना. तर मग जर आपण 15 गुण मानले चुकीचे आणि जेव्हा आपण सोडवणार तेव्हा पण कोणतं उत्तर मिळणार आपल्याला, 225 जर उत्तर मिळाला तर याचा अर्थ पर्याय क्रमांक आपला बरोबर आहे जो आपण निवडला होता. ओके. बघा आता मग काय करायचं आहे, तर एकूण गुण किती आहे, एकूण प्रयत्न किती आहे, एकूण प्रयत्न आहे बघा 75 आणि चुकीचे प्रयत्न किती केलेले ना, चुकीचे प्रयत्न 15. मग बरोबर प्रयत्न किती, तर लगेच काढता येते आपल्याला. बघा बरोबर प्रयत्न यांची वजाबाकी करून घ्यायची आहे, 0 60 आले 60. आता काय करायचं आहे, 75 मानले आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, गुण किती गुण काढायचे. ओके. म्हणजे गुण आहे तर गुणमध्ये कन्वर्ट करू आता आपण. तर एकूण गुण किती काढणार आपण, तर समजा आपण म्हटलं 75च्या 75ही प्रश्न माझे बरोबर आले. काय म्हटलं, 75ही प्रश्न माझे जर बरोबर आले तर मला एका बरोबर प्रयत्नासाठी 4 गुण मिळतात. तर 75 प्रयत्न माझे जर बरोबर आले असा आपण जर गृहीत धरला तर आपल्याला किती गुण मिळणार टोटल, तर जर 4ने जर गुण लायला तर किती मिळणार, 300 गुण एकूण. ओके. आता चुकीचे प्रयत्न किती केले, 15. मग एक चुकीच्या प्रयत्नासाठी 1 गुण कमी केला जातो. तर 15 चुकीच्या प्रयत्नासाठी किती गुण आहेत कमी केले जाणार, तर 15 गुण कमी. आता एक बरोबर प्रयत्नासाठी 4 गुण दिले जातात. तर एक बरोबर प्रयत्नासाठी 4 गुण दिले जातात. तर 60 प्रयत्न जर माझे बरोबर आले तर मला किती गुण मिळणार, तर 4ने आपण याला गुणवतो, 24 म्हणजे किती येणार, 240 गुण. ओके मिळणार. आता 240 गुण मिळणार मला केव्हा, 60 प्रश्न बरोबर आले तेव्हा. आता 300 मधून जर आपण बघा इथे जर आपण अशी वजाबाकी करून पाहिली, 300 वजा 240 0 6 1 0 60 आले. ओके. आता 60 आले तर आपला उत्तर भेटला का आपल्याला, तर नाही. मग काय करायचं आहे, तर 15 गुण आणि मिळणारे गुण यांची काय करायची, वजाबाकी करायची. मग 240 वजा 15 बरोबर किती येणार बघा, 5 2 2 225 आला का उत्तर. आता हेच उत्तर 225 गुण काय त्याला मिळालेले गुण आहेत. म्हणजेच बरोबर प्रश्न किती आले होते त्याचे 60. त्याने काय म्हणते त्याने पूर्ण 75 प्रश्न सोडवले पण त्याच्यात किती बरोबर आहे किती चुकलेले आहे ते माहीत नाही. ओके. तरी त्याला किती मिळाले, 225 गुण मिळाले. किती बरोबर आहे किती चूक आहे हे आपल्याला माहीत नाही पण त्याला
75 प्रयत्न केले तर त्याला 225 गुण मिळाले. तर आता बघू आपण. मग त्याने 75 प्रयत्न केले. ओके, तर बघा जर आपण 15 अधिक 60 केला तर टोटल किती भरते आपली 75. ओके, 75 प्रयत्न भरतात. याच्यात 15 चुकलेले गुण काढले. 60 प्रयत्न बरोबर आले, बरोबर 60 प्रयत्नाचे गुण काढले आपण. आता जर आपण फक्त आपल्याला काढायचं काय, तर आपल्याला काढायचं आहे बघा चुकलेले मिळालेले गुण किती आहे त्याला. ओके, मग जर त्याला किती गुण मिळाले 225 गुण मिळाले. केव्हा मिळाले, जेव्हा आपण चुकीचे प्रयत्नाचे गुण त्याच्यातून वजा करणार तेव्हाच आपल्याला मिळणार. हे काय, हे चुकीचे अधिक काय म्हणतो मी, हे चुकीचे अधिक बरोबर प्रयत्नाचे गुण आहेत. तर याची वजाबाकी केली आपण, चुकीचे काढून घेतले, याच्यातून बरोबरचे गुण मिळणार आपल्याला. किती 225 गुण मिळाले. अशा प्रकारे म्हणजेच इथं पण तोच आहे मिळालेले गुण आणि इथं पण तोच आहे मिळालेले गुण वजाबाकी, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. ओके, आता याच टेक्निक ही काय होती पद्धत 2. आता पद्धत 3 नुसार हाच प्रश्न कसा सोडवता येईल ते बघूया. ओके, आता बघा तोच प्रश्न घेतलाय मी. बघा तिसऱ्या पद्धतीने कसं सोडवू याला. एका नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेमासाठी 4 गुण दिले जातात, म्हणजे नेम बरोबर आला तर 4 गुण मिळतात. पण चुकीच्या नेमासाठी 1 गुण कमी होतो, म्हणजे 1 गुण कमी केला जातो. तर एकूण 75 प्रयत्न जर प्रकाशने केले तर त्याला 225 गुण मिळाले असेल तर त्याचे किती नेम चुकले असेल. पर्याय दिले होते बघा. पहिला होता 60, दुसरा होता 15, तिसरा होता 150, चौथा होता 5. आता कसं सोडवायचं, तिसरे स्टेपने म्हणजे सरळ सूत्र न लावता न पर्यायाचा वापर करता डोकं लावून कसं सोडवायचं बघा. त्याचे चुकलेले नेम किती मानायचे आपल्याला, एक्स मानायचा आहे. एक्स. ओके, एक्स मानला. हे काय आहे तर चुकलेले नेम मानू आपण एक्स. ओके, आता आपल्याला माहित नाही किती आहे, पण आपण कोणताही एक खांदा अल्फाबेट घेऊ, ए बी सी डी, त्यापैकी आपण एक्स घेतला, कोणताही घेऊ शकता तुम्ही, तसं काय नाही. ओके, आता चुकलेले नेम आहेत. आता एकूण नेम प्रयत्न करण्याचे नेम किती होते 75. एकूण नेम किती वेळा प्रयत्न केले 75 वेळा, म्हणजे एकूण नेम झाले. हो, आता बरोबर नेम किती लागले हे काढायचं आहे. तर मग चुकलेले नेम एकूण नेमामधून वजा करा, बरोबर नेम मिळणार आपल्याला किती लागले. तर आपण 75 वजा एक्स, एक्स काय चुकलेले नेम, एकूण नेमामधून चुकलेले नेम आपण काय केलं काढलं, तर आपल्याला काय मिळणार बरोबर नेम मिळणार. मग बरोबर नेम म्हणजे एवढे बरोबर नेम लागले. आता याची वजाबाकी कशी होईल आहे का नाही. जर कोणत्याही याची वजाबाकी जर होत नसेल तर ते तसंच राहू द्यायचं आहे, त्यालाच मानायचं आहे की हीच त्याची काय वजाबाकी आहे. मग याची वजाबाकी जर मी केली तर झालीच नाही, म्हणून मी काय करणार 75 वजा एक्स यालाच काय मानणार मी बरोबर नेम मानणार, कारण याची वजाबाकी मला करता येत नाही. ओके, आता बरोबर नेम भेटले, चुकीचे नेम भेटले, एकूण नेम भेटले. आता आपल्याला काय वाचायचं आहे की गुण काढू. आता आपण हे काय नेम काढलेले आपण एकूण, आता गुण काढू आपण. तर बरोबर नेमासाठी 4 गुण दिले जातात. मग बरोबर नेम किती आपले, तर हे काय आहे 75 वजा एक्स, हे काय तर हे आपले काय बरोबर नेम आहे. एक बरोबर नेमासाठी जर 4 गुण दिले जातात तर 75 वजा एक्स हे बरोबर नेमासाठी किती गुण दिले जाणार 4 गुण दिले जातात एका बरोबर नेमासाठी. तर एवढे बरोबर नेमासाठी किती गुण दिले जाणार, तर याची जर मी वजा गुणाकार केला तर 75 वजा एक्स गुणिला 4 असं होणार, कारण याची वजा गुणाकार करताच येणार नाही, म्हणून डायरेक्ट जसा तसा राहू देऊ. जसं आपण इथं 75 वजा एक्स बरोबर नेम काढले होते सेम त्याच प्रकारे हे काय आता, तर हे आहे आपले बरोबर नेमाचे गुण, बरोबर नेमाचे गुण आहे. ओके, आता याला पुसून टाकू, याचा काय काम नाही. आता इथे बघा
लक्षात येते सगळ्यांच्या, दिसते का नाही दिसत आहे का नाही, बाजूला लिहितो. ओके, बाजूला लिहितो बघा. 75 वजा x गुणिला 4 बरोबर नेमाचे गुण. ओके, आता मला काढायचे चुकलेले नेम किती आहेत, त्यांना किती माझे गुण कमी केलेले आहेत. म्हणजेच माझे जर x गुण माझे काय होते, चुकलेले गुण होते. मग एवढे जर गुण माझे चुकले तर एक चुकलेल्या गुणासाठी एक गुण कमी केला जातो, चुकलेल्या नेमासाठी एक गुण कमी केला जातो. तर माझे x नेम चुकलेले आहेत, तर माझे किती गुण कमी करणार, तर 1 ने गुणू याला. 1 गुणिला x 1x. मग इथं याची गुणाकार केला आपण तर x आला. मग मी याला काय म्हणणार, तर मी म्हणणार चुकलेले नेमाचे गुण. ओके, लक्षात येते तुमच्या, एकदम हळूवार शिकवत आहे मी. आता बरोबर x म्हणजे चुकलेले नेमाचे गुण. लक्षात ठेवा, x आपण मानला होता काय, चुकलेले नेम. 75 एकूण नेम होते आपले, आणि 75 वजा x म्हणजेच एकूण नेमामधून जर x नेम म्हणजे चुकलेले नेम वजा केले तर बरोबर नेम भेटणार. मग बरोबर नेम एवढेच होणार, कारण यांची वजा बाकी होणार नाही. ओके, तर हे काय होते, हे फक्त आपले काय होते, नेम होते. आता आपण जे काढणार आहेत ते गुण होणार आहेत आपले. म्हणून 75 वजा x म्हणजेच काय, बरोबर नेम आहेत, यांना 4 गुण दिले जातात, एका याला 4 गुण. तर एवढे याला किती गुण, तर ते आहेत. मग याचे गुणाकार होणार नाही, म्हणून असंच ठेवला बरोबर नेमाचे गुण. त्यानंतर x काय आपला नेम आहे, चुकलेले नेम आहेत. मग याला जर एक चुकलेल्या नेमासाठी 1 गुण, तर x नेम चुकले आपले तर किती गुण, तर 1 गुणिला x केला तर मी xच भेटणार. तर चुकलेले नेमाचे गुण झाले. आता मला काढायचं आहे बघा एकूण गुण. तर एकूण गुण काढायचे. मग एकूण नेम किती होते, 75, आणि एक नेम. आता इथं थोडा डोकं लावायचं आहे बघा. 75 जर आपल्याला काय दिलेले आहेत, एकूण प्रयत्न दिलेले आहेत. मग असा गृहीत धरायचा आहे, एकूण जर आपल्याला नेम काढायचे आहे, एकूण गुण काढायचे आपल्याला, तर माझे 75च्या 75 नेम माझे बरोबर लागले तर मला किती गुण मिळणार, तर एकूण गुण मिळणार. तर जर एक बरोबर नेमासाठी जर 4 गुण असेल तर 75 नेमासाठी किती गुण, तर 300 एकूण नेम. अलग लक्षात. आता हे एवढं काय झाला, हे एवढं झाला आपला, एकदम हळूवार शिकवत आहे म्हणून वेळ लागत आहे. हे काय, तर एकूण, हे काय आपले फक्त गुण आहे, गुण. आता आपला याचा काही काम राहिला नाही नेमाचा, आता आपला फक्त याचा काम राहिलेला आहे गुणाचा. अलग लक्षात. ओके, आता काय करायचं आहे, तर मांडणी करून घेऊ आपण. मांडणी कशी घेणार, आता मला सांगा 300 गुण कधी भेटणार हो तुम्हाला, जेव्हा तुमचे चुकलेले गुण, एकूण गुण कधी भेटणार, जेव्हा चुकलेले गुण आणि बरोबर गुण यांची जेव्हा तुम्ही बेरीज करणार तेव्हाच तुम्हाला काय होणार, एकूण गुण भेटणार ना. तर करू आपण बेरीज. मग बरोबर प्रश्न, बरोबर गुण किती आपले, 75 वजा x गुणिला 4. हे काय आपले बरोबर गुण आहेत, अधिक चुकलेले गुण करू मग x. यांची जर बेरीज केली आपण, हे मधात बेरीजचे चिन्ह आहे, यांची जर बेरीज केली तर आपल्याला एकूण गुण भेटणार. किती आहे एकूण गुण, 300 दिलेले ऑलरेडी. ओके, आता याला सोडवायचं आहे. तर पहिले कंस सोडू आपण, कंसमधला गुणाकार सोडवायचा आहे. तर हे गुणाकार आहे बघा, तर याला मी लिहिणार 4x वजा 75 अधिक x बरोबर 300. ओके, लक्षात येते तुमच्या. आता मला काय करायचं आहे, आता पुढे 4x अधिक x बरोबर किती होणार, 5x. कंच भागू बेव या सूत्राने जायचं आहे. तर बघा 5x 4x अधिक 1x बरोबर 5x वजा 75 बरोबर 300. दिसतंय बघा, एकदम हळूवार शिकवत आहे, काही आपल्याला अडचण नाही. आता वरी लिहितो. ओके, इथं लिहितो. आता झाली आहे. आता मला याच्यातून काय करायचं आहे, तर वजा करायचं आहे. काय वजा करायचं आहे, तर यांची वजाबाकी करायची मला. तर मी जर याची वजाबाकी केली बघा, जर हे सोडवायचं आहे अगोदर मला, कारण याला x चिपकलेला आहे. मग x इकडे घेतला मी, x बरोबर
काय होणार मग 75 वजा 5 बरोबर बघा इथे काय करायचं आहे आपल्याला तर याला भागायचं आहे बघा इथं वजा बाकी नाही करायची आपल्याला इथं बघा 75 वजा 5x मग 5 ने या 30 ला भागायचं आहे बघा तर मग x बरोबर इथं काय दोघांच्या मध्यात गुणाकार आहे मग हा x जर 5 इकडे गेला आणि हा x इकडे राहिला तर काय होणार भागाकार होणार मग लिहितो मी बघा कसा लिहिणार मी x बरोबर 300 भागिला 5 वजा 75 लक्षात येते आता भागाकार करू आपण कंस देऊन टाकू 5 छक 30 आणि 0 मग की त्याला x बरोबर 60 वजा 75 ओके आता तुम्ही म्हणणार हे मायनसमध्ये येणार नाही मोठी संख्या कुठेही आपण समीकरण पाहिलं तर मोठी संख्या अगोदर आहे मग अगोदर लिहायची 75 वजा 60x बरोबर किती येणार आहे बघा तर 5 5 आणि 1 म्हणजेच 15 येणार आहे वजा बाकी तर हे 15 काय तर हे 15 आहे आपले चुकलेले प्रश्न आहे अलग लक्षात काय आपले चुकलेले प्रश्न आहे इथं पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलेलं आहे चुकलेले तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा तर घेऊ शकता तुम्ही अशा प्रकारे आपण एका प्रश्नाचे 3 पद्धतीने कसं सोडवता येईल ते आपण पाहिलेलं आहे पहिली पद्धत सूत्र लावून दुसरी पद्धत पर्यायावरून तिसरी पद्धत अशी समीकरण तयार करून सरळ x मानून आपण सरळ समीकरण तयार करून सोडवू शकतो ओके आता दुसरा प्रश्न बघू आपण आणि त्यावर पण आपण 3च पद्धतीने ते प्रश्न पण सॉल्व करू ओके तर जर आवडला असेल तर लाईक करा आता दुसरा प्रश्न पाहण्या अगोदर आपण पाहू या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे का नाही कसं कन्फर्म करून घ्यायचं आहे की उत्तर बरोबर आहे की नाही तर बघा सर्वात अगोदर आपले एकूण गुण किती आहे 75 एकूण गुण म्हणतो मी प्रयत्न 75 प्रयत्न आहे ओके एकूण 75 प्रयत्न आहे त्यापैकी चुकलेले प्रयत्न किती आहेत ते पाहायचं आपल्याला ओके तर किती होते 15 काय होते आपले चुकलेले तर बरोबर प्रयत्न किती आहे चुकलेले प्रयत्न बरोबर प्रयत्न किती आहे मग याची वजाबाकी केली तर बरोबर प्रयत्न ओके आता मिळणारे गुण किती आहे तर असं समजू आपण 75च्या 75 जर बरोबर सोडवले तर एकूण गुण मिळणार आपल्याला मग एकूण गुण किती आहे 75 गुण प्रयत्न बरोबर आपले मग एक बरोबर गुणासाठी एक बरोबर नेमासाठी 4 गुण तर 75 नेमासाठी किती गुण तर 4 ने गुणा याला 300 एकूण गुण ओके लक्षात येते एकदम हळूवार सांगत आहे बघा त्यानंतर परत बरोबर प्रयत्न आहे मग बरोबर प्रयत्न आहे तर मग मिळणारे गुण किती आहे बरोबर प्रयत्नाला तर 4 ने गुण आपण कारण एक बरोबर प्रयत्न 4 गुण देतो तर 60 बरोबर प्रयत्न किती गुण देणार तर 240 गुण प्राप्त बरोबर मग यांची वजाबाकी करायची आहे 15 चुकलेले प्रश्न आणि 240 प्राप्त गुण 5 2 2 225 काय त्याला मिळालेले गुण आहे कोणाला परीक्षेत तर या इथं पण बघा इथं पण दिलेले आहे मिळालेले गुण आणि आपण काढलेलं आहे हे पण आलेलं आहे 225 याचा अर्थ पर्याय क्रमांक 15 बरोबर आहे असा चेक करायचा आहे क्रॉस चेक ओके पुढचा प्रश्न बघू बघा प्रश्न आपल्या समोर आहे प्रश्न काय म्हणते एका परीक्षेत एकूण 50 प्रश्न आहे बरोबर प्रश्नाला 3 गुण दिले जातात
बघा 50 प्रश्न आहे, 3 गुण दिले जातात बरोबर प्रश्नाला. एक प्रश्न बरोबर आला की 3 गुण दिले जातात व प्रश्न चुकल्यास 2 गुण कमी केले जातात. तर रमेशने त्या परीक्षेत सर्वच्या सर्व प्रश्न सोडवले तेव्हा त्याला त्या परीक्षेत 120 गुण प्राप्त झाले. तर त्याने किती प्रश्न चुकीचे सोडवले? पर्याय दिलेले आहे बघा. पहिला आहे 6, दुसरा आहे 12, तिसरा आहे 60, तिसरा आहे 160. काय म्हणते प्रश्न बघा, परत सांगतो, परत रिपीट करतो. एका परीक्षेत 50 प्रश्न आहे, 50 प्रश्नांची ती परीक्षा आहेत व त्या परीक्षेत एक प्रश्न जर बरोबर आला तर 3 गुण आपल्याला मिळतात व एक प्रश्न चुकला तर 2 गुण कमी केले जातात. रमेश या नावाच्या विद्यार्थ्याने सर्वच्या सर्व म्हणजे 50 पैकी 50 प्रश्न सोडवले तेव्हा त्याला 120 गुण मिळाले. सर्वच्या सर्व म्हणजे 50च्या 50 त्याने सोडवले, पण त्यापैकी किती बरोबर आहे किती चूक आहे हे माहीत नाही. ओके, पण त्याला किती 120 गुण मिळालेले आहे. तर त्या परीक्षेत बरोबर चुकीचे प्रश्न किती सोडवले गेले हे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी पर्याय दिलेले आहेत 6, 12, 60, 160 यापैकी कोणते चुकीचे प्रश्न त्याने सोडवले आहेत ते काढ असं म्हणते. ओके, पहिली टेक्निक लावू आपण. पद्धत पहिली. ओके, काय करायचं आहे पद्धत पहिलीमध्ये? तर सर्वात अगोदर 50 गुण आहेत. एकूण गुण किती आहे? 50. ओके, एकूण गुण म्हणालो मी. प्रश्न 50 प्रश्न. ओके, एकूण 50 प्रश्न. आपल्याला काय करायचं आहे? सर्वात अगोदर समजून घ्यायचं आहे की त्याने 50च्या 50 प्रश्न सोडवले पण ते बरोबर आले असं समजून घ्यायचं आहे. तर त्याला किती गुण मिळणार? तर जर त्याला एक प्रश्न बरोबर आला तर 3 गुण मिळतात. तर 50 प्रश्न याने बरोबर केले, सोडवले, तर त्याला किती गुण मिळणार? तर 150 गुण मिळणार. एकूण गुण झाले. काय झाले? एकूण गुण. ओके, ही झाली पहिली. दुसरी मेथड काय होती आपली? दुसरा सूत्र लावला होता आपण. काय? तर त्याला जसा एक प्रश्न जर चुकला त्याचा तर त्याला समजा एक प्रश्न जर त्याचा बरोबर आला तर त्याला 3 गुण मिळणार आणि तोच प्रश्न जर त्याचा चुकला तर त्याचे किती गुण जाणार? 2 गुण जाणार. काय म्हटलेलं आहे बघा इथे? एक प्रश्न चुकला तर 3 गुण काय होणार? त्याचे कमी होणार. एक प्रश्न चुकला तर त्याचे 2 गुण कमी होणार, पण एक प्रश्न त्याचा बरोबर आला तर 3 गुण मिळणार. मग जर हाच प्रश्न जर त्याचा बरोबर आला तर 3 गुण तर मिळणार, पण हाच प्रश्न जर चुकला तर 2 गुण तर जाणार. म्हणजेच तोच प्रश्न जर चुकला, पहिले बरोबर आला तर 3 गुण त्याला देण्यात येईल. मग 3 गुण झाले त्याच्याजवळ. आणि जर तोच प्रश्न जर चुकला तर ते 3 गुण आणि परत प्रश्न चुकल्यावर 2 गुण असे 5 गुण जाणार. म्हणजेच ते 3 गुण तर जाणार त्याचे, वरून हे 2 गुण पण जाणार. असे एकूण 5 गुण त्याचे काय होणार? 3 + 2 बरोबर 5 गुण त्याचे एका प्रश्नामागे चुकलेल्या प्रश्नामध्ये कमी होणार. ओके, असं इथे काढायचं आहे. मग 3 + 2 बरोबर 5 गुण कमी प्रत्येक प्रश्नामागे. ओके, आता काय करायचं आहे? सर्वात अगोदर तर त्याला मिळालेले गुण किती आहे? 120. 120 गुण त्याला काय आहे? मिळालेले गुण आहे. मिळालेले गुण. ओके, आता याला सोडवायचं आहे. तर काय करायचं आहे? सर्वात अगोदर यांची वजाबाकी करायची. कशाची? बघा, एकूण मिळणारे गुण किती होते? 150. त्यापैकी त्याने किती गुण मिळवले? 120. मग राहिले किती मिळवायचे गुण त्याचे ते काढायचं आहे. तर यांची वजाबाकी करायची. हे प्रश्नात दिलेले 120. ओके, तर 150 हे मग परत काय करायचं आहे? तिसरी आहे नाही, तिसरी स्टेप आहे, चौथी स्टेप. 150 वजा 120 बरोबर 30. ओके, 30. आता
आता काय करायचं आहे तर सर्वात अगोदर 30 आले. ओके, हे राहिलेले प्रश्न आहे, राहिलेले गुण आहे. आता याला या बेरीजने भागायचं आहे, या बेरीजने कमी गुणने भागायचं आहे, म्हणजेच बेरीजाने भागायचं आहे. म्हणजे किती आले 30 भागिले 5, 5 छक 30. 6 प्रश्न त्याचे काय केलेले आहेत, चुकलेले आहे. लक्षात येते का? पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. दुसरी मेथडने पाहू. जरी ही मेथड जर लक्षात आली नाही तर पर्यायावरून पाहू कसं सोडवता येईल याला. सर्वात अगोदर कोणताही एक पर्याय निवडायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे की तोच काय आपले चुकलेले प्रश्न आहे परीक्षेत. तर मी पर्याय क्रमांक 1 घेतो. पद्धत 2 नुसार सोडू. चुकलेले प्रश्न पर्याय 1, 6 धरू. ओके, आता काय करायचं मग मला, एकूण प्रश्न किती आहे, प्रश्न चुकलेले मी मानलेले आहेत की 6 प्रश्न माझे चुकलेले, पर्याय क्रमांक 1. हो, आता पाहायचं आहे बरोबर आले की नाही. तर एकूण प्रश्न 50, त्यातून जर आपण 6 जर वजा केले तर आपले बरोबर प्रश्न किती येणार तर 44. काय बरोबर प्रश्न. ओके, आता बरोबर प्रश्न. आता बरोबर प्रश्न, मग एक बरोबर प्रश्नाला 3 गुण दिले जातात. तर 44 प्रश्न जर बरोबर आले तर किती गुण, तर 3 चूक 12, 3 चूक 12 आणि 1 13, 132 गुण मिळणार याला जर त्याचे 44 प्रश्न जर बरोबर आले तर. ओके, बरोबर प्रश्नाचे. ओके, आता चुकलेले प्रश्न किती आहे, मग त्याचे चुकलेले प्रश्न आहे 6. मग 6 जर प्रश्न चुकले तर त्याचा किती गुण कमी होणार, 2 गुण कमी होणार. 1 प्रश्न चुकला तर 6 प्रश्न चुकले तर त्याचे 12 गुण कमी होणार. ओके, आता मग काय करायचं आहे, हे 12 गुण काय करायचं आहे, याच्यातून जर आपण वजा केले तर किती गुण होणार बघा, कमी करायचे मिळणारे गुणामधून 12 गुण कमी करू इथून. ओके, 0, 2, 1, 120. हे काय याचे मिळणारे गुण आहे, मिळालेले गुण आहे एवढे. तर हे बघा मिळालेले गुण इथं दिलेले आहेत 120. म्हणून याचा अर्थ पर्याय क्रमांक जो आपण निवडला होता 1 तो काय बरोबर आहे. तिसरा आहे बघा, तिसरा पण स्टेपने आपल्याला सोडवता येते. कोणती, तर सरळ सरळ x मानून त्या पद्धतीने आपण सुद्धा हे प्रश्न सॉल्व करू शकतो. बघा ऐका. कुठे चुकलात, कुठे चुकत आहात, आयुष्याची दिशा सापडत नाहीये, स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे अजूनही समजत नाही, MPSC ची तयारी कशी आणि कधीपासून करावी या किंवा यासारख्याच विविध विषयांवर सखोल मार्गदर्शनासाठी